एक विशिष्ट घटना चांगली चर्चेत आलेली आहे। एका म्हशीने असं काही केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेला। महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाच्या बाहेर विस्तीर्ण शेतामध्ये आपलं आयुष्य घालवणारा शांत स्वभावाचा आणि मेहनती शेतकरी रामभाऊ पाटील। त्याचं दैनंदिन आयुष्य म्हणजे सूर्यासोबत उभं राहणं, बैल वळू म्हशींना चारणं आणि मातीशी नातं जपणं। त्याच्या कुटुंबालाही माहिती होतं की रामभाऊचं शेत हे त्याचं खरं घर होतं, परंतु त्याच्यासोबत नक्की काय घडलेलं आहे ते पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता त्या दिवशी रामभाऊ नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठले। आकाशात ढग दाटले होते, वारीची झुळूक शेतातल्या पिकाला हलवत होती। हलक्या पावसाची चाहूल असल्याने त्यांनी विचार केला, आज हलकं काम उरकून टाकू, नाहीतर माती ओली झाली की मशागतीचे काम अवघड होईल। त्यांच्यासोबत होती त्यांची प्रिय म्हशी मग गंगा, काळी भोर, डोळ्यात मायेचा ओलावा आणि रामभाऊवर जीवापाड प्रेम करणारी ती गंगा। घरातीलच एक जिवलग सदस्य असं रामभाऊ ते तिला मानत होते। मग त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार होता। रामभाऊ शेताच्या कोपऱ्यात माती समतल करत होते। गंगा जवळच बांधलेली होती, पण तिची नजर सतत रामभाऊवर जणू ती म्हणत होती की तुम्ही नीट काम करा, मी इथेच आहे तुमच्यासोबत। दुपारच्या सुमारास एक त्यांचा जुना मित्र त्या रस्त्याने येताना दिसला। काळ्या कपड्यात, डोक्यावर कॅप आणि हातात एक बॅग। रामभाऊने त्याच्याकडे पाहिलं, पण शेतात काम करत असताना गावात कुणी येणं जाणं सामान्यच असल्याने त्यांनी जास्त लक्ष दिलं नाही। परंतु मग त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार काय घडलेला आहे ते पहा। हा प्रकार बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक मोठा धक्काच बसेल आणि तुम्ही सुद्धा पूर्ण हादरूनच जाल। मग या घटनेत असं काय घडलं की त्या म्हशीचा चमत्कार असा सर्व महाराष्ट्रीय लोकांनी बघितल्यावर त्या म्हशीचं तुम्ही सुद्धा कौतुक कराल। असं मग या घटनेत काय घडलेलं आहे तुम्ही आता बघितलंच पाहिजे। चला बघूया ही संपूर्ण घटना। आता तो त्यांचा मित्रच होता, परंतु त्यांच्यामध्ये वाद होते आणि वाद असल्यामुळे आता पुढे ती घटना घडणार होती। शेताच्या बाजूने तो मित्र त्यांच्याजवळ आला, झटपट पावलं टाकीत थेट रामभाऊकडे आला। मग त्याने बातचीत केली आणि काही कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं। भांडण सुरू झाल्यावर मग अक्षरशः घाबरलेल्या रामभाऊच्या हातातून फावडा खाली पडला। शांत बसा, तुमचं वय झालेलं आहे, आवाज केला तर काही खरं नाही। मग अक्षरशः तो त्यांचा मित्र त्यांना म्हणाला। रामभाऊच्या डोळ्यात भीती दाटली की आता काहीतरी वेगळं करणार आहे, हा आपल्यासोबत काहीतरी बरं वाईट करेल असं मग रामभाऊला वाटलं आणि ते खूप घाबरले होते, कारण की तशी परिस्थिती त्यांची झाली होती। त्यांच्यामध्ये भांडण झालं होतं, काहीतरी कारणावरून त्यांचं जोरदार भांडण सुरू होतं। परंतु मग तो क्षण आला आणि अक्षरशः सर्वांना एक मोठा धक्काच बसला। आता रामभाऊंच्या डोळ्यात भीती दाटली। त्यांच्या वयाचा विचार करता त्यांनी प्रतिकार करणं त्यांचं जरा अवघड होतं, कारण हे स्पष्टच दिसत होतं की त्यांचं वय झालं होतं। मग रामभाऊच्या जवळच्याच खिशात ठेवलेले पैसे आणि त्याच पैशावरून काहीतरी वाद चालू झाला होता आणि मदतीला हाक मारली तरी वारा वाहनांच्या आवाजाचं उत्तर देणारच नाही। मग तो धक्कादायक प्रकार शेवटी तिथे घडला। आता त्यांच्या म्हशीची नजर जागृत झाली। म्हशीची नजर त्यांच्यावर पडली। आपल्या मालकाला कोणीतरी मारतंय किंवा घट्ट पकडलेलं आहे असं ते जाणून आलं। ही घटना गंगा म्हशीपासून फार दूर नव्हती। आता गंगा नावाची जी म्हैस होती तिच्या डोळ्यांनी हे सगळं तिने पाहिलं। रामभाऊंचा कंप पावलेला देह आणि त्या व्यक्तीची आक्रमक हालचाल तिला स्पष्ट दिसली। म्हणजे आपला जो मित्र आहे, म्हणजे ओळखीचा माणूस जो आहे, तो काहीतरी कारणावरून रामभाऊ यांना मारत आहे आणि त्यानंतर मग त्यांच्या जोरदार भांडण सुरू आहे। आपल्या मालकाला त्याने घट्ट पकडलेलं आहे, खाली पाडत आहे असं मग त्या म्हशीला दिसलं। आता तुम्ही म्हणाल की ती एक म्हैस आहे, ती काय करू शकते? मग अक्षरशः रामभाऊ फक्त मालक नव्हते, त्यांचा सांभाळ करणारा आणि तिला जपणारा, प्रेमाने नावानं हाक मारणारा माणूस होता। आता गंगा नेहमीप्रमाणे शांत उभी होती, पण तिच्या आत काहीतरी लवलवत होतं। तिने ताठकणा केला आणि नंतर अचानक ती जणू परवा न करता तुटून पुढे झेपावली। गंगेचा असा रुद्र अवतार गावात कोणी पाहिला नव्हता। ती खोल आवाजात हंबरणाऱ्या सुरात धावत आली। तिच्या पायांचे आवाज जमिनीला हादरा देत होते। मग त्या व्यक्तीला, म्हणजेच रामभाऊंच्या ओळखीच्या त्या व्यक्तीला आता म्हैस जी होती त्यांच्यावर झेपावली आणि मग अक्षरशः रामभाऊवरील पकड सुटली।
आणि तो व्यक्ती मागे फेकला गेला. म्हशीने आपले लांब मजबूत असे जोरदार मान आणि काही मान उंचावत त्याच्याकडे थेट धावली. भीतीने मग अक्षरशः तो व्यक्ती थरथर कापू लागला. त्याचा चेहरा पांढरा पडला आणि तो शेताच्या बाजूने जीवावर उठून पळू लागला. गंगा त्याच्या अगदी मागे धावत होती. कधी कधी जमिनीवर जोरात पाय आपटत, कधी गुरगुरत, जणू ती काही सांगत होती. माझ्या मालकाला हात लावण्याची हिंमत कशी केलीस? मग अक्षरशः तो जो व्यक्ती होता रामभाऊंचा थोडक्यात तो मित्रच होता आणि त्याने मागे वळून त्याची पाहायची हिंमत झाली नाही. त्याचा तोल जाऊन तो खालीही कोसळला. उभं राहायचा प्रयत्न करताना त्याचे पाय थरथरत होते. म्हशी त्याच्या अगदी काही फुटावर आली होती. त्यानं आपली पिशवी तिथेच टाकली आणि जीव घेण्या भीतीने रस्त्याकडे पळत सुटला. आता गंगा काही अंतरापर्यंत त्याच्या मागे गेली, पण मागे परत वळली, कारण तिचा हेतू त्या व्यक्तीला मारणं नव्हता, तर रामभाऊचं संरक्षण करणं असं होतं. रामभाऊंचे अश्रू आणि शेतातील शांतता. रामभाऊ अजूनही हादरले. हे दृश्य अक्षरशः पाहून ते सुद्धा हादरून गेले. रामभाऊ सुद्धा हादरून गेलेले, पण सावरत होते. ते जमिनीवर बसले होते, धापा टाकत होते, कारण की त्यांचं आणि त्या व्यक्तीचं कडाक्याचं भांडण झालं होतं. जोरदार धरपकड सुद्धा त्यांची झाली होती आणि हलक्या आवाजात हंबरणं मग त्या म्हशीने चालू केलं. जणू विचारत होती, काही झालं नाही ना? रामभाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मग म्हशीच्या मानेवर प्रेमाने हात फिरवला. गंगा, तू अशी कशी एवढी हुशार आहेस, असं ते म्हणाले. आता गावातील काही लोक तिकडे धावत आले आणि मग त्यांनी त्या व्यक्तीला पळताना पाहिलं. हा तर आपल्याच गावातील व्यक्ती आहे, असं मग ते म्हणू लागले. आणि गंगेच्या पराक्रमाची कथा क्षणात संपूर्ण गावात पसरली. अहो पाटलांनो, अशी म्हशी तर नशिबांच्या घरात जन्माला येते, गावकरी म्हणू लागले. गंगा शांतपणे उभी होती, जणू तिला माहिती होतं की तिने आपलं कर्तव्य केलं आहे. त्या दिवसानंतर रामभाऊ आणि गंगा यांचं नातं आणखी घट्ट झालं. रामभाऊ दररोज तिला दुपटीने प्रेम देऊ लागले. कधी खोबऱ्याचे तेल लावून तिच्या अंगाची मालिश, कधी कधी खास हिरवळ आणून चारणं. गंगाही त्यांच्या मागे मागे फिरत राहायची. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली, जणू तिने आपल्या वागण्याचा अभिमान बाळगला होता. मात्र त्या दिवसापासून अक्षरशः तो जो व्यक्ती होता तो पुन्हा त्यांच्या नादी लागला नाही. गावातील लोक म्हणायचे, गंगेसारखी म्हैस असताना कोणाच्या मनात कधीच काही येणार नाही. या घटनेने सगळ्यांना एक मोठी शिकवण दिली की प्राण्यांमध्ये अथांग प्रेम, निष्ठा आणि संरक्षणाची भावनासुद्धा असते. ते बोलत नाहीत, पण त्यांच्या हृदयातील माया शब्दांपेक्षा मोठी असते. आणि रामभाऊ त्यांच्यासाठी तो दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. एक भयावह घटना जी एका म्हशीच्या धाडसामुळे सुखरूप संपली. म्हणजेच की त्या व्यक्तीने कदाचित त्यांना हानी पोहोचवली असते, परंतु म्हशीमुळे अक्षरशः त्यांचा जीव वाचलेला आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.